हॅलो गाईज, मी योगिता. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ह्या चॅनलमध्ये आपण शिकणार आहोत ग्राफिक डिझाईन कशा बनवायच्या, तर ते आपण शिकणार आहोत. तर येस, आजची पोस्ट असणार आहे स्ट्रॉबेरी पोस्ट. तर ती कशी बनवायची ती मी पूर्ण ट्युटोरियल देणार आहे, स्टेप बाय स्टेप असणार आहे. ते तुम्हाला मराठी भाषेत आहे तर तुम्हाला ते नक्कीच कळेल. जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि येस, असे मी पोस्टर घेऊन येते. तर स्टे ट्यून आणि वेळ न वाया घालवता आज आपण स्टार्ट करूया स्ट्रॉबेरी पोस्ट. लेट्स गो. हे कॅनव्हाचं इंटरफेस आहे. क्रिएटमध्ये पोस्टर पोर्ट्रेटवालं सिलेक्ट करते. तर त्याचा इंटरफेस असा असेल. त्याला रिनेम करते आहे स्ट्रॉबेरी पोस्ट. ठीक आहे. एलिमेंटमध्ये जाते. एलिमेंटमध्ये मी स्ट्रॉबेरी सर्च करते. आपल्याला फोटोजमध्ये भेटेल, म्हणजे फोटो घ्यायचा आहे स्ट्रॉबेरीचा. तर हां, मला व्हर्टिकलच पाहिजे, तर तसाच भेटला आहे. ठीक आहे. ह्याचेच मी कॉपी करते. ह्यालाच मी कॉपी करते आणि 3 घेते. ठीक आहे. आता त्याला कट करते मध्येच. बघा, जसं कट करते म्हणजे वरून खाली, म्हणजे हाफ घेते स्ट्रॉबेरी. ठीक आहे. तीन आपण फोटो घेतलेले आहेत त्याच्यासाठीच की हाफ पार्ट करणार आहे त्याचे तिघांचे पण. तर तुम्ही बघताय असंच करायचं. आणि त्याच्यानंतर परत एलिमेंटमध्ये जाते आणि सर्कल शेप सिलेक्ट करते. तर आपण ह्याला आता एक लुक देणार आहोत. थोडं खाली घेते, ॲडजस्ट करते थोडं. हा सर्कल घेतला आहे तो थोडा ब्रॉड करते आणि त्याच्या खाली स्ट्रॉबेरी जो कट केलेला आहे ना त्याच्या खाली त्याला प्लेस करते आणि थोडं ॲडजस्ट करते. थोडं झूम करायचं आणि ॲडजस्ट करते, म्हणजे तो कट केल्यासारखा दिसेल असा मी एक इफेक्ट टाकते त्याच्यावरती. तर बघताय तुम्ही, सेम जो सर्कल आपण घेतलेला आहे सेम कॉपी करते आणि दुसरा पार्ट आहे स्ट्रॉबेरीचा त्याच्यावरती प्लेस करते. थोडं ॲडजस्टमेंट करायचं तर बरोबर दिसतोय तो. ठीक आहे. आणि सेमच सर्कल होता तो मी कॉपी करते आणि थर्डवरती प्लेस करते. झूम करून डिटेलिंगमध्ये काम करायचं. थोडं झूम आऊट करते आणि बघा आपल्याला असा दिसतोय. तुम्हाला कळलं की मला नक्की काय करायचं होतं ते, की मी कट केले स्लायसेस त्याचे, म्हणजे 3 ह्याच्यामध्ये पार्टमध्ये मी कट केले स्ट्रॉबेरी आणि त्याच्या खाली म्हणजे कटिंग दिसायला म्हणून त्याला मी सर्कल ॲड केलं. त्याच्यानंतर एलिमेंटमध्ये जाते आणि एक ब्लॅक शॅडो सिलेक्ट करते. ग्राफिकमध्ये भेटेल तर ब्लॅक शॅडो सिलेक्ट करते. त्याला छोटा करते, झूम करते. ट्रान्सपरन्सीमध्ये थोडी त्याची ट्रान्सपरन्सी कमी करते आणि त्याला मधोमध प्लेस करते. सेम कॉपी करते. दुसऱ्या जो स्ट्रॉबेरीचा स्लाईस आहे त्याच्यावरती ठेवते आणि परत थर्डवाला असं करते. आणि त्याला पूर्ण जो पीसेस आहेत, 3 पीसेस आहेत, तर त्या 3 पीसेसला सेपरेट ग्रुप करते. एकत्र नाही तर सेपरेट करते. तर तुम्हाला ते कळेल पुढे की मी का सेपरेट करते. त्याच्यानंतर मी त्याला टील करणार आहे. थोडं टील करते. ओके, राईट साईडला करूया. सेकंडवाला आहे तो थोडा लेफ्ट साईडला करते आणि हा जरा वर घेते. ठीक आहे. असं मी करणार आहे. एक इफेक्ट देणार आहे, म्हणजे एकदम प्लेन नाही तर काहीतरी हटके स्ट्रॉबेरीची आपण एक पोस्ट बनवणार आहे. तर छान वाटतं. ठीक आहे. आता पुढे आपण करूया की एलिमेंटमध्ये जाते मी आणि स्क्वेअर शेप सिलेक्ट करते. ठीक आहे. स्क्वेअर शेप पण राऊंडेडवाला असावाला सिलेक्ट करते. ठीक आहे. त्याचा कलर मी चेंज करते. पहिला तर आपल्याला बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा आहे. बॅकग्राऊंडचा कलर मी थोडा स्ट्रॉबेरीमध्येच बघा तुम्हाला दिसतोय फोटोज कलरमध्येच तो लाईट शेडचा आहे, लाईट पिंक कलर आहे तो घेते. ठीक आहे. आणि मग स्क्वेअरचा चेंज करते. स्क्वेअरचा व्हाईट करते. जर बॅकग्राऊंडचा आपण एकदा चेंज केला ना मग आपल्याला आयडिया येते की नंतर आपल्याला कोणता कलर चूज करायला पाहिजे. तर व्हाईट चांगला दिसतोय, म्हणजे त्याच्यावर टेक्स्ट असे उठून दिसतील. तर एक टेक्स्ट मी सिलेक्ट करते. ॲड हेडिंगमध्ये जाऊन बेनिफिट ऑफ असं टाईप करते. ठीक आहे. त्याचा टेक्स्ट स्टाईल आहे तर तो चेंज करते. हा चांगला वाटतो, हाच ठेवते. बोल्ड करते त्याला. ठीक आहे. सेम टेक्स्ट घेते, त्याला अंडरलाईन करते. त्या बेनिफिट्स ऑफ त्याला अंडरलाईन करते. त्याच्यानंतर सेम टेक्स्ट घेते मी आणि त्याच्यावरती स्ट्रॉ आणि बेरी सेपरेट असं टाईप करते आणि त्याची फॉन्ट स्टाईल आहे ती चेंज करते.
हा मला छान वाटतोय, टॅन निंबस छान वाटतं. हां, म्हणजे स्ट्रॉबेरी आपल्याला उठून दिसावी म्हणून मी चेंज करते. त्याला रेड कलर घेते स्ट्रॉबेरीला, म्हणजे तो उठून दिसेल. आणि स्ट्रॉबेरी आपली ऑब्वियस रेड कलरची असते, त्यामुळे मी रेडच ठेवते. ठीक आहे. एलिमेंटमध्ये जाते आणि शेप सिलेक्ट करते. हा शेप मी थोडा स्क्वेअरवालाच पण थोडा राऊंडेडवाला असा सिलेक्ट करते आणि त्याला अजून थोडा राऊंड कॉर्नर पूर्ण राऊंडेड असा घेते. ठीक आहे. असा मला राऊंडेडच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एलिमेंटमध्ये जाते आणि मार्क आयकॉन सर्च करते. ग्राफिकमध्ये आपल्याला खूप सारे मार्क आयकॉन दिसतील, म्हणजे एक बुलेट पॉईंट मला जरा हटके पाहिजे होता, तर मी तो ह्याच्यातून घेते. तर मी एक सिलेक्ट करते मार्क आयकॉन, थोडा हटके पाहिजे होता. येस, मला हा चांगला दिसतोय. त्याचा कलर मी व्हाईट करते, थोडा छोटा करते आणि तिथे प्लेस करते. हे डिटेलिंगचं काम आहे, ते जरा झूम करून आपण त्याला प्लेस करूया. आणि जो राऊंडेड आहे त्याला जरा छोटा करूया. येस, परत टेक्स्ट मी सेमच कॉपी पेस्ट करते आणि त्याच्यामध्ये टाईप करते रिच इन अँटीऑक्सिडंट. ठीक आहे. आणि तो प्लेस करते त्याच्या बाजूला. थोडं झूमिंग करूया म्हणजे आपल्याला तो दिसून येतो. ठीक आहे. त्याचा आता ब्लॅक कलर रेडवरती उठून न दिसत तर त्याला मी व्हाईटच करते. येस, छान दिसतं. बॅकग्राऊंड थोडी बाजूला घेते, बॅकग्राऊंडचा कलर, म्हणजे आपल्याला ते सिलेक्ट करता येईल. सेम सिलेक्ट करते आणि त्याला ग्रुप करून कॉपी पेस्ट करून खाली एक घेते, परत एकदा कॉपी पेस्ट करून खाली घेते, म्हणजे आपल्याला 3 बुलेट पॉईंट करायचे. ठीक आहे. सेकंडवरती काय टाकते मी, सोर्स ऑफ विटॅमिन सी. थर्डवरती टाकते इम्प्रूव्ह हीट हेल्थ. ठीक आहे. म्हणजे बेनिफिट्स ऑफ स्ट्रॉबेरी, त्याचे मी बुलेट पॉईंट टाकले. तुम्हाला अजून काही जास्त ॲड करायचे तर करू शकता. मी 3च ॲड केले. ठीक आहे. आता जे मागे राहिलेल्या स्ट्रॉबेरीचे इमेजेस आहेत ते आपण पुढे घेऊया. ते कसे घ्यायचे तर पोझिशनमध्ये जाऊन अरेंजमध्ये फॉरवर्ड करायचं. 2 फ्रंट केलं तरी चालेल, पूर्ण पुढे येतं. ठीक आहे. ते असं दिसेल. त्याच्यानंतर हे जरा त्याच्यावरती ओव्हरलॅप होतं असं वाटतं, म्हणजे इमेजेस मोठे आणि बाकीचे टेक्स्ट आहेत ते छोटे असे दिसतात. म्हणजे इमेजेस मोठे आणि बाकीचे टेक्स्ट छोटे असे दिसतात. तर त्याचे अलाइनमेंट आपण करूया, थोडं छोटं करूया इमेजेस आणि ते जरा बाजूला प्लेस करूया. ते त्याच्यामध्ये ओव्हरलॅप होतं ते साईडला थोडं प्लेस करूया. ठीक आहे. हां, आता छान वाटतं. त्याच्यानंतर आपण एलिमेंटमध्येच स्ट्रॉबेरी सर्च करूया. फोटोजमधलाच एक स्ट्रॉबेरी प्लेस करते, म्हणजे आपल्याला एक बॅकग्राऊंडसाठी स्ट्रॉबेरी पाहिजे होती, तर तसा एक लुक देते. तर तो स्ट्रॉबेरी आहे त्याची ट्रान्सपरन्सी थोडी कमी करते, म्हणजे तो ब्लर इफेक्ट असा दिसावा म्हणून. सेम कॉपी करते आणि त्याला वर प्लेस करते. ठीक आहे. तर स्ट्रॉबेरी थोडं वरती खूप वाटतं, जे इमेजेस आपण कट केलेले आहेत, मेन इमेज आहे, तर ते थोडे वर वाटतं, तर ते थोडे ॲडजस्ट करून ते मध्ये घेऊया. एकदम वर पण चांगले दिसत नाही, तर थोडे सेंटरला घेऊया. ठीक आहे. हां, आता छान वाटतं, म्हणजे वरती इमेज पण एक प्लेस होऊ शकते ती ब्लरवाली. ठीक आहे. त्याला रोटेट करते आणि ते कॉर्नरला प्लेस करते. येस, हा छान वाटतं. तुम्ही मध्ये मध्ये झूमिंग करू शकता, म्हणजे तुम्हाला थोडं आयडिया येईल. ठीक आहे. एलिमेंटमध्ये जाते, व्हाईट स्पार्क सर्च करते. ठीक आहे. ग्राफिकमध्ये जाते, तर मला पाहिजे तसं नाही भेटत आहे. नाही, आपण एलिमेंटमध्ये व्हाईट फ्लॅश सिलेक्ट करूया, सर्च करू. तर असं मला भेटलं आहे ग्राफिकमध्येच. हायलाईट व्हावं म्हणून मी ते केलेलं आहे. ते बॅकवर्ड घेते, पोझिशनमध्ये जाऊन बॅकवर्डमध्ये घेते ते. ठीक आहे. तर असं दिसेल. हां, वाव, हे तुम्हाला असं दिसणार नाही, पण जेव्हा आपण इमेज आहे ती डाउनलोड करतो किंवा त्याचा एक पोस्टर बनवतो, तेव्हा हे डिटेलिंगचं काम दिसतं. ठीक आहे. आता मला स्ट्रॉबेरी आहे तर ते सगळंच रेड वाटतं आहे, तर मला वाटतं की स्ट्रॉबेरीज आहे जे टाईप केलेलं आहे, तर ते आपण लाईट पिंक कलरच करूया, म्हणजे ते अजून छान दिसेल. येस, झूम करून दाखवते मी तुम्हाला. येस, छान वाटतं आहे ही इमेज, ते पोस्टर. तर तुम्हाला आवडलं की नाही प्लीज कमेंट करून मला सांगा. त्याची थोडी ट्रान्सपरन्सी कमी करते. येस, छान दिसते. हां, आता छान वाटतं.
थोडं एडिटिंग आपण करू शकतो. ॲनिमेशनचा पार्ट थोडा दाखवते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये. ॲनिमेशनमध्ये गेलात की पेज ॲनिमेशन आपण बघूया. म्हणजे तुम्हाला समजा हे प्रेझेंट करायचं असेल पोस्टर, तर तुम्ही कसं प्रेझेंट करू शकता. तर त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे. सिम्पल आहे, स्लीक आहे, फन आहे, चिल आहे, फेड आहे. तुम्ही एक त्याच्यावरती कर्सर नेला ना, त्याच्यावरती कर्सर नेला की तुम्हाला ते ॲनिमेशन दिसतं. तुम्हाला हे ॲनिमेशन आवडलं आहे, ते छान वाटतं बघा. तुम्हाला दाखवते. ठीक आहे. आपल्याला आता डाउनलोड करून मी दाखवते की इमेज कशी दिसते. तर शेअरमध्ये जाते आणि डाउनलोडमध्ये जाते. तर आता आपल्याला MP4 व्हिडिओ नको आहे, तर आपल्याला एक इमेज पाहिजे म्हणून आपण JPG, म्हणजे फक्त एक पोस्टर पाहिजे, तर म्हणून JPG सिलेक्ट केलं. तर तुम्हाला ॲनिमेटेड पाहिजे तर किंवा व्हिडिओ टाईपमध्ये पाहिजे असेल तर MP4 व्हिडिओमध्ये सिलेक्ट करायचं. ठीक आहे. डाउनलोड करते मी. डाउनलोड करून तुम्हाला दाखवते कसं दिसतं. वाव, छान वाटतं. येस, अशी असणार आहे आपली पोस्ट. तर तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर डाउनलोड करून ठेवा. म्हणजे तुम्ही कधीही तो व्हिडिओ बघू शकता. आणि अशीच आपण प्रॅक्टिस करणार आहोत. मी पण शिकते, तुम्हाला पण शिकवणार आहे. तर येस, अशा नवीन नवीन पोस्ट मी घेऊन येणार आहे. कॅनव्हातून आपण अजून काय काय बनवू शकतो तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्टे ट्यून अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.